नमस्कार. आज दिनांक 20/10/2023 वार शुक्रवार. केडी चौधरी डाळिंबयाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंबयाड नाशिक, केडी चौधरी कोर्ट डाळिंबयाड इंदापूर या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्यापैकी आवक ही चांगली आहे आणि पुण्यात ही आवक त्यापेक्षाही जादा आहे. पुण्याचं कारण मी नेहमीच सांगतो, इतर काही मार्केट ज्या वेळेस माल कमी होतो त्यावेळेस तिथली ग्राहक ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वेगळ्या राज्यात जातात आणि इथून गाडीची भरती नाही झाली तर 2-2, 3-3 दिवस गाड्यांचं लोडिंग होत नाही. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी रेट कमी मिळतो आणि त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन बरेचसे शेतकरी पुण्याकडे येत असतात आणि 12ही महिने पुण्याकडे ही आवक वाढती असते. बऱ्यापैकी आपण अंदाज जे सांगितले होते त्या अंदाजानुसार 10 तारीख ते 17 तारीख रेट हे आपल्याला चांगले मिळाले. खरं तर चांगले म्हणण्यापेक्षा रेट खाली आले त्याची कारणेही मी त्याच वेळेस सांगितली होती की 7, 8, 9 महिन्यामध्ये बऱ्यापैकी सफरचंदाची रेट खाली आली नव्हते तेवढे या पिरियडमध्ये खाली आल्या कारणानं डिलिशन याची रेट एकदम खाली आले आणि डिलिशन 70-80 रुपयाने होलसेल आणि 100, 110, 120 रुपयाने रिटेलमध्ये विकायला लागला आणि त्याचा परिणाम हा डाळिंबावरती नक्कीच झाला. परंतु त्याही पिरियडमध्ये 10 तारीख ते 17 तारीख वेगळ्या राज्यात जाणारे डाळिंब हे चांगल्या रेटमध्ये विकला गेला, कारण उपवासाचे दिवस होते आणि त्यानंतर थोडेसे रेट हे पुन्हा खाली येत असताना हलक्या मालांचे रेट हे खाली आले. हलक्या मालांचे रेट म्हणजे आपण खाऊ शकत नाही असे माल आपण जर नवरात्रीसाठी ठेवले होते ते माल विकले जात नाही. आज मी निलावामध्ये असे माल आपण आणू नका, त्याचं भाडं, हमाली आणि आपली मजुरी सुद्धा निघणार नाहीये आणि त्यामुळं अशा मालांना ग्राहक कमी राहील. परंतु चांगले माल जर असतील जे टॉप क्वालिटीचे त्याची आवक ही खूप नगण्य झालेली आहे. आजही 100, 110 रुपयापासून 120 रुपयापासून 300 रुपये किलोपर्यंत माल विकला गेला. परंतु अशा मालाला जाग्यावरती कोण जर कमी मागत असेल तर ते आपण देण्याचं धाडस करू नका. आजही पुण्यामध्ये 300 रुपये किलोपर्यंतचा माल विक्री होत असताना त्या क्वालिटीचे माल हे खूप कमी झाले. म्हणजे 4-5% सुद्धा आवक अशा मालांची राहिली नाही आणि नंतरच्या टप्प्यात दिवाळीच्या पिरियडला काही भागामध्ये नवीन माल चालू होतील. परंतु वेगवेगळ्या राज्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर आता कर्नाटकमध्ये टॉप क्वालिटीचे माल आता सध्या आवक चालू आहे. त्याचाही परिणाम वेगवेगळ्या राज्यामध्ये कर्नाटकमधून माल जातोय. पूर्वी साऊथलाच त्याचा इफेक्ट झाला, कारण साऊथला आपल्या भागातनं माल जात नाही, परंतु साऊथला त्या मालाला जास्त डिमांड राहिलं आणि इकडे जर उत्तर भारतात पाहिलं तर उत्तर भारतामध्ये आवक ती जात नव्हती, परंतु आता जास्त आवक त्या ठिकाणी कर्नाटक मालाच्या चांगल्या मालाचे असल्यामुळे उत्तर भारतात दिल्लीपर्यंत माल कर्नाटकचे गेले. परंतु गुजरात आणि राजस्थान या 2 ठिकाणचे माल एक 8-15 दिवसात चालू होतील. परंतु पहिल्या टप्प्यात माल हलके आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्रात चांगला माल असेल तर त्याचा एवढा परिणाम गुजरात, राजस्थानचा पहिल्या टप्प्यात एक 15-20 दिवस किंवा महिनाभराच्या अवधीत हलके माल असल्यामुळे होणार नाही असा माझा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्यामुळं इथला जर चांगला माल असेल तर त्यांनी शेतकऱ्यांनी जाग्यावरती गडबड न करता योग्य पद्धतीने मार्केटिंग करा. मार्केटमध्ये सुद्धा असे माल कमी आहेत, त्याचा जर कोण गैरफायदा घेत असेल जागेवरती तर आपण मार्केटिंगमध्ये नक्कीच आजही चांगल्या मालाला चांगले रेट मिळत आहेत. परंतु हलके माल असेल तर ते विकले जात नाहीत आणि मीडियम माल असेल तर 30-35 पासून 70-80, 100 रुपयापर्यंत मार्केटमध्ये विक्री होते. परंतु बऱ्यापैकी साधारणतः 50-60 पासून 100, 125, 150 रुपयापर्यंतचे रेट हे जास्त मार्केटमध्ये आज पाहायला भेटले. आणि टॉप क्वालिटीचं तर मी सांगितलं 80-90 रुपयाच्या पुढेच गोटी ही विकली जाते आणि वरती 150-200 रुपयाचे रेट हे जास्त प्रमाणात आज दिसले. आता बऱ्यापैकी उपवासाचे दिवस आहेत म्हणून सगळ्याच फळांना चांगली मागणी होती, परंतु त्याच्यामध्ये आता नवरात्रीचा उपवास हा संपत आलेला आहे आणि म्हणून थोडासा इतर फळावरती पण मंदीचं सावट हे आज जाणवलं. तरीही परराज्यामध्ये जाणारा जर आपण कोणता आयटम तरीही परराज्यामध्ये जाणारा जर
आपण कोणता आयटम म्हटला तर त्याच्यामध्ये गोल्डन सीताफळ असेल किंवा पिंक तैवान पेरू किंवा व्हीएनआर पेरू असेल, त्याचं मार्केट हे पुण्यामधून वेगळ्या राज्यामधून माल जात असल्यामुळे त्याचे रेट चांगले निघले. गुजरात रेड हा 50 ते 70-75 रुपये किलोपर्यंत विकला गेला. पेरू तैवान पिंक 30-35 ते 60-65 रुपये विकला गेला. व्हीएनआर 40 ते 70-75 रुपयापर्यंत विक्री झाली. आणि हे वेगवेगळ्या राज्यात जात असल्यामुळं याचे रेट चांगले निघाले. नाही तर आपण मधल्या काळात पाहिलं की जाग्यावरती 30-40 रुपयाचे मागच्या महिन्यामध्ये रेट आले होते, परंतु आपण त्याला कुठंतरी मार्केटिंगची चालना दिली आणि पिंक तैवान असेल किंवा व्हीएनआर असेल किंवा गुजरात रेड असेल या पेरूंना वेगवेगळ्या राज्यामध्ये माल पाठवल्यामुळं आज शेतकरी समाधानानं आज मार्केटमध्ये माल पाठवायला लागला किंवा जाग्यावर देताना सुद्धा मार्केटचे रेट तपासूनच जाग्यावरती विक्री करू लागला. त्यामुळं शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये काय चाललंय आणि जागेवरती काय चाललंय पेरूच्या बाबतीत हे नक्कीच तपासलं पाहिजे. ड्रॅगन फ्रूट ही साधारणतः 50-55 ते 130 रुपयापर्यंत आज विक्री झाली आणि ड्रॅगन फ्रूटला सुद्धा चांगली मागणी ही पुण्यामध्ये आज पाहायला मिळाली. गोल्डन सीताफळ जर पाहिलं तर बऱ्याचशा प्रमाणात बारीक माल जो आहे तो जादा आहे. अजून चांगल्या मालाची आवक ही बऱ्यापैकी जास्त नाहीये. त्यामुळे असे बारीक माल 20-25 ते 70-80 रुपयापर्यंत विकले गेले. परंतु जे सुपर क्वालिटीचे माल आहेत ते आजही 70 ते 100 रुपयापर्यंत विकले गेले. परंतु जाग्यावरती जर आपण पाहिलं तर जाग्यावरती मंदी झाली. हे जर सावट गोल्डन सीताफळ किंवा पेरूला असेल तर आजही मार्केटमध्ये चांगले रेट निघतायत. त्यामुळे गडबडून आपण जाऊ नये आणि बऱ्याच अंशी आपण जर पाहिलं तर मार्केटिंगचा अभ्यास केला तर जाग्यावरती आणि मार्केटमध्ये नेहमीच आपल्याला तफावत पाहायला भेटते आहे. त्यामुळं मार्केटमध्ये काय चाललंय आणि जागेवर काय चाललंय हे 3-4 आयटम आपले जे आहेत गोल्डन सीताफळ, पेरू किंवा ड्रॅगन फ्रूट किंवा डाळिंब या बाबतीत आपण नक्कीच विचार केला पाहिजे. अफगाणिस्तानचं डाळिंब हे इंडियामध्ये आलं, ही 4-6 दिवसापासून त्याची आवक व्हायला लागली, त्याचाही परिणाम आपल्याला जाणवतोय. इराणचा सफरचंद सुद्धा आता त्याची आवक वाढायला लागलेली आहे आणि हिमाचलचं सफरचंद हे कमी होतं, परंतु आता काश्मीरचं सफरचंद हे बाजारात आल्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला हा नक्कीच जाणवतोय. मी वेळोवेळी आपल्याला ह्या तपशील देत राहील की मार्केटिंगमध्ये चढ उतार हे कसे होत आहेत. कारण आता वेगवेगळ्या राज्यामध्ये जरी डाळिंब येत असेल तरी त्याचा किती दिवसांनी परिणाम आपल्याला जास्त होतील ते आपल्याला नक्कीच मी सांगेल. परंतु महाराष्ट्रामध्ये पण अजून माल हा काही भागामध्ये जास्तीचा जाणवतोय. त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका. मार्केट एवढंही पडणार नाहीये, कारण पहिल्या टप्प्यात पुढंच माल वेगवेगळ्या राज्यात चांगले नाहीये. आणि ह्या सर्वच परिस्थितीचा अंदाज आम्ही ह्यासाठीच देतोय की आपण घाबरून जाऊ नका आणि जागेवरती सौदे कमी करू नका किंवा जागेवरती व्यापारी आता बरेचशा प्रमाणात हल्लेले आहेत. आणि जो छठ पूजेचा मी जो माल सांगितला, आपण छठ पूजेला रेट वाढतील त्याची तारीख मी 1-2 दिवसात देईल सर्व व्यापाऱ्यांना विचारून. परंतु छठ पूजेला आपण जर पाहिलं तर आपण हिरवे काळे हे माल बिलकुल चालत नाहीत, हे आपण पहिल्यांदा नोट ठेवा. कारण त्या बागा छाटणीसाठी जर आपण थांबणार असाल त्या पिरियडला तर तशी माल मार्केटला पाठवू नका, कारण चांगल्या मालांनाच डिमांड राहील. हिरवे, कवळे आणि काळे माल बिलकुल विकले जाणार नाहीत, याची नोंद सर्वांनी घ्या. नाहीतर छठपूजा आहे म्हणून आपण कसाही माल आणला तर ₹2 किलो सुद्धा विकला जाणार नाही. अशी मालांची गर्दी झाली की त्याचा परिणाम हा चांगल्या मालाला होतो. त्यामुळं अशा मालवाल्यांनी आपली बाग छाटून घ्या आणि पुढच्या तयारीला लागा, हेही मी नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करेल. वेळोवेळी मार्केटिंगची अपडेट ही देत असताना यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी सफरचंदाचा हा इफेक्ट आणि वेगळ्या अफगाणिस्तानच्या डाळिंबाचा इफेक्ट हा आपल्या दृष्टिकोनातनं आता थोडासा मंदीचं सावट होण्यासाठी आता आपल्याला थोडासा त्रासदायक ठरला. परंतु संपूर्ण अंदाज पाहिले तर अजून चांगल्या मालाचे चांगले रेट आहेत, हे आपण तपासून घेतलं पाहिजे आणि त्याचा मंदीचा फटका हे चांगल्या मालाला झाला नाही पाहिजे. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.